अमरावती शहर गुन्हे शाखेने अवैधरित्या गांजा विक्री करणारे इसमावर धडक कारवाई करत 8 किलो 105 ग्रॅम गांजा जप्त केला आहे। ही कारवाई माननीय पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशानुसार करण्यात आली। दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी गुन्हे शाखेचे पथक आयुक्तालय हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली। नागपूर अमरावती एक्सप्रेस हायवे लगत वडारी सर्व्हिस रोड परिसरात एक इसम गांजा विक्रीच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले। ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव योगेश उर्फ अजूबा धनराज जायकवाड व 24 वर्ष राहते रतनगंज पहिला नागोबा ओट्याजवळ अमरावती असे आहे। त्याच्याकडून 8 किलो 105 ग्रॅम गांजा किंमत अंदाजे 1,62,100 रुपये आणि एमआय कंपनीचा मोबाईल 10,000 रुपये असा एकूण 1,72,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी आरोपी विरोधात पोलीस स्टेशन फ्रेझरपुरा येथे एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, पोलीस उपायुक्त श्याम घुगे, पोलीस उपायुक्त मुख्यालय तथा गुन्हे शाखा रमेश धुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बसाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण आणि पोलीस निरीक्षक सीमा दातारकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली। अशाच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी न्यू महाराष्ट्र 24 न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।